ते म्हणतात ना, की आपलं नखभर का असे ना, पण आपलं आपल्यालाच कामं येतं. तर असंच काहीतरी झालं. तर हॅलो नमस्कार, मी रुपाली. आज इतकं कडक ऊन पडलं होतं ना, तर म्हटलं चला मग काहीतरी एक्स्ट्राचं काम काढू. तर आज मी कर्टन्स धुवायला काढले. त्याच्यानंतर हे डबे जे आहेत ना, ज्याच्यात आपण वाळवणाचे सामान ठेवतो, म्हटलं तेही घासून काढू. आणि आता इतकं ऊन पडतंय ना, की माझे इतके 2च तास झाले फक्त कर्टन्स मी वाळत टाकले. पण इतके भारी एकदम छान सुकले. पण तरी पण म्हटलं चल थोडंसं आहे ना, अजून थोडंसं ऊन लागू देऊ याला. मग मी पुन्हा आहे ना, ते फोल्ड केलं आणि तिथंच नाही का परत सगळे कर्टन्स व्यवस्थित लावून दिले. माझ्या बाल्कनीच एक प्लस पॉईंट आहे की मी आहे ना, वरती म्हणजे टेरेसवर जायची मला गरजच नाही. सगळं मी बाल्कनीत टाकते. पण आहे ना, एक मायनस पॉईंट पण आहे. त्यावेळची सगळी धूळ आहे ना, सगळी माझ्या घरामध्ये येते. तसंच काय झालं, हे डबे मी धुतले तर खरं, पण सगळे रस्त्यावरची सगळी धूळ आहे त्या डब्यांवर बसली. मी पुन्हा ते क्लीन केले आणि हे सगळं जे वाळवणाचं सामान होतं ते मी इथंच वाळत टाकलं होतं, कारण इथे पण छान असे ऊन येतं सकाळी सकाळी. पुन्हा जसं होतं तसं पूर्ण सगळं भरून घेतलं आणि हेही क्लीन करून सगळे डबे तिथं मी लावून दिले. आता माझ्या घरामध्ये आहे ना, स्टोरेजसाठी आहे ना, बिलकुल डबे ठेवायला जागा नाही आहे. तर हा जो कप्पा आहे ना, हा मी पूर्ण ह्या डब्यांसाठी ठेवला आहे, ज्यात आहे ना सामान पण माझं सिक्युअर राहतं आणि असं काही धूळ आळी विळे लागायची काही शक्यता नसते. मेन म्हणजे आहे ना, हवा लागत नाही. आता हे सगळं मी क्लीन करून आहे ना, मग नंतर बसले. आता माझा मी टाईम चालू झाला, कारण अथांग पण झोपलेला आहे. जरा क्रेविंग होत होतं, म्हटलं चला काहीतरी खाण्यापेक्षा आहे ना, आपण मस्त लिंबू पाणी पिऊ. मस्त थंडगार लिंबू पाणी करून घेतलं आणि जेठालाल म्हणजे तारक मेहता बघता बघता छान एन्जॉय केलं. तर असा होता आजचा ब्लॉग. बाय.